आज ना पिल्लूसाठी झटपट होणारी पोळी मुगापासून बनवली होती. अगदी साधी सोपी पद्धत आहे, झटपट होणारी पण आहे. चला पाहू कशी बनवायची. 1 वाटी मूग घेतलं होतं, अर्धी वाटी शाबू घेतली होती, थोडं शेंगदाणं घातलं होतं. एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, रात्रभर भिजत ठेवायचं. जेव्हा तुम्हाला करायचं आहे ना, तेव्हा तुम्ही मिक्सरला लावून घेऊ शकता. मी सकाळी मिक्सरला लावून घेतलं होतं. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही बनवायचं नाही. जसं आपण बेसनची पोळी बनवतो ना, तसंच सेम प्रोसेस आहे. आणि चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर लाल तिखट घातलं होतं. तुम्हाला जर हवे असेल घाला. आमचे पिल्लू तर तिखटच लागतं सर्व. त्यानंतर चवीप्रमाणे हळद, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. 5 मिनटे हे पीठ साईडला ठेवायचं मुरत आणि त्यानंतर आपण हे बनवायला घ्यायचं. काही जण ह्याच्यामध्ये बेसन ॲड करतात किंवा गव्हाचं पीठ. मला गव्हाचं वगैरे पीठ काय वापरायचं नव्हतं त्यामध्ये. तसंच मला जसं आपण बेसनची पोळी बनवतो तसंच हे पण बनवायचं होतं. आलं तर ठीक आहे, नाही आलं तर नाही आलं. आलं तर मी म्हटलं तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्यानंतर तवा ठेवला होता आणि गरम झाल्यानंतर असं जसं आपण बेसन सोडतो ना, तसं हे सोडून घेतलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. एक 10 मिनटं ठेवलं आणि त्यानंतर असं कलर सुटलेला साईडनं बघू शकता. त्यानंतर दोन्ही साईडनं हे तर छानपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं. खायला एकदम चविष्ट लागते, बिना बेसन वगैरे वापरता झटपट होणारी अशी पोळी नक्की ट्राय करून पहा. खायला एकदम हे पौष्टिक पण आहे. तुमच्या बाळाला कधीही तुम्ही बनवून देऊ शकता. अजून जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कडधान्य वगैरे ॲड करायचे असतील तर तुम्ही हे करू शकता. नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली.